मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचं नाव आहे वाड्यातलं जोडपं. आमचं गाव कोकण आहे. सुट्ट्या लागल्या की आम्ही सुट्ट्या संपेपर्यंत गावालाच राहायला जायचो. आमच्या घरामागे एक जुना वाडा होता. आजी म्हणायची तो वाडा आधी एका सखाराम नावाच्या माणसाचा होता. आता तो इथून निघून गेला आहे. भरपूर वर्ष झाली आता हा वाडा पडूनच आहे. पण तुम्ही त्या बाजूला खेळायला जाऊ नका. मला जर कळलं की तुम्ही त्या वाड्याकडे गेलाय तर तुम्हाला मी खूप मारेल. आता त्या वाड्याचं सौंदर्य संपलं होतं. त्या वाड्याकडे बघितलं तरी तो वाडा भयानक दिसायचा आणि गावातल्या लोकांना रात्रीचा त्या वाड्यातून कोणाच्या तरी रडायचा आवाज यायचा. माझा भाऊ मला म्हणाला, चल ना दीदी, आपल्याला त्या वाड्यात जायचं आहे. मी म्हणाले, नको रे, आजीला कळालं तर आपली खैर नाही. पण माझा भाऊ ऐकतच नव्हता. 2-3 दिवस गेले आणि माझा भाऊ परत म्हणाला की दीदी चल ना, आपण त्या वाड्यात जाऊ. मी नाही म्हणाले, पण तो ऐकतच नव्हता. मी पण लहान होते. नंतर मी पण तयार झाले आणि आम्ही वाड्यात गेलो. घरातल्या फरशा उकलल्या होत्या. पाऊल टाकलं तरी फरशीचा आवाज व्हायचा. त्या घरात भरपूर रूम होत्या. त्यातल्याच एका खोलीमधून कुजबूज ऐकू येत होती. कोणीतरी माझ्याकडेच पाहते असं मला वाटत होतं. नंतर तर मला त्या खोलीच्या अंधारातून कोणाचे तरी डोळे दिसायला लागले. मग मी माझ्या भावाला म्हणाले, चल एकदा आपण या खोलीत जाऊ आणि मग आपल्या घरी जाऊ. आजी आपल्याला शोधत असेल. तिला कळालं आपण इथं आलोय तर आपली वाट लागेल. आम्ही आत गेलो, पण ती रूम पूर्ण जुन्या बाहुल्यांनी भरलेली होती. त्यांचे काचेचे डोळे माझ्याकडे टकलावून बघत होते. आम्ही इकडे तिकडे पाहिलं, पण ती खोली पूर्ण जाळ्यांनी भरली होती. तिथेच एक फाटलेला पडदा होता. त्यामागे एक दरवाजा होता. तो आम्हाला स्पष्ट दिसत होता. आता माझा भाऊ घाबरायला लागला होता. तितक्यात त्याला अजून पायऱ्या दिसल्या. मग तर तो अजूनच घाबरला आणि म्हणाला, दीदी इथून कोणीतरी आलं तर. त्याचं बोलणं ऐकून मी पण घाबरले. आम्ही धाडस करून त्या पायऱ्यांकडे गेलो. तिथून खाली अजून 2 खोल्या होत्या. त्यातल्याच एका खोलीत थंड हवा लागत होती. त्या खोलीच्या सगळ्या वस्तू कुजून गेल्या होत्या. इकडे तिकडे पाहिल्यानंतर मला एका बाईची सावली स्पष्ट दिसत होती. मी पहिल्यांदाच असं बघितलं होतं. माझा भाऊ तर माझ्यापेक्षा लहान होता. आम्ही घाबरलो आणि पळायला लागलो, पण आमचे पाय जड झाले होते. आम्हाला त्या जागेवरून हलताच येत नव्हतं. ती सावली आता हळूहळू आमच्याकडेच येत होती. आम्ही दोघं पण रडायला लागलो. आम्हाला वाड्यात आल्याचा पस्तावा झाला होता. त्यात आमच्या मागे अजून एका माणसाची सावली दिसायला लागली आणि अचानक अंधार झाला. नंतर आम्हाला जाग आली. आम्ही त्या वाड्याच्या दारात होतो. ज्या दरवाजातून आम्ही आत गेलो होतो तो दरवाजा आता बंद झाला होता. आम्ही दोघं पण घराच्या दिशेला पळत सुटलो. तितक्यात आम्हाला आवाज आला, या ना बाळांनो, या. आम्ही आता आधीपेक्षा जोरात पळायला लागलो. घरापाशी पोहोचलो आणि आजीने आम्हाला तिकडून येताना पाहिलं. तिने आम्हाला दारातच मारलं आणि घरातून बाहेर सोडलं बंद केलं. 15-20 दिवस उलटले. आम्ही दारात क्रिकेट खेळत होतो. आमचा बॉल मागच्या बाजूला गेला. माझा भाऊ म्हणाला, दीदी जातो आणि बॉल घेऊन ये. आम्ही दोघं पण त्या बाजूला जायला घाबरत होतो. मग आम्ही दोघांनी बॉल आणायला जायचं ठरवलं आणि धाडस करून त्या बाजूला गेलो. पालापाचोळा असल्यामुळे बॉल दिसत नव्हता. आम्ही तिथे शोधाशोध करत होतो. आम्हाला परत तिथून कसला तरी आवाज आला. आमच्या दोघांचं लक्ष त्या बाजूला गेलं तर त्या खिडकीतून ती बाई आम्हाला हाताने इशारा करून बोलवत होती. आम्ही त्या बाईला आता पाहिलं होतं. स्पष्ट दिसत नसली तरी ती बाई आम्हाला दिसत होती आणि आमच्याकडे बघून हसत होती. बरेच दिवस उलटले, पण आम्हाला भीती बसली होती. म्हणून आम्ही जास्त घरातून बाहेर जात नव्हतो. पप्पांना कामावरून 2 दिवसाची सुट्टी भेटली म्हणून पप्पा आणि मम्मी गावी राहायला आले. आजोबा, आजी आणि मम्मी पप्पांच्या गप्पा चालू होत्या. आम्ही त्या ऐकत बसलो होतो. जरा वेळाने पप्पा झोपून गेले. आजी आणि मम्मी भांडी घासायला गेल्या. आजोबा एकटेच बसले होते. माझा भाऊ तर पप्पांसोबतच झोपून गेला. मी आजोबांना म्हणाले, आजोबा आपल्या घरामागचा वाडा आहे ना, त्यात भूत आहे का? आजी म्हणाली, तिकडे जाऊ नका. आम्ही तिकडे खेळत होतो. त्या आजीने बघितलं आणि आम्हाला मारलं पण मला एकदा सांगा ना तिकडे काय आहे. तेव्हा आजोबा म्हणाले की बाळा, त्या वाड्यात बऱ्याच वर्षापूर्वी एक जोडपं राहायचं. त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं, पण ते तर मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हतं. जरा दिवसांनी त्यांना एक मुलगी पण झाली. ते तिच्यावर खूप प्रेम करायचे. तिचा भरपूर लाड करायचे. जरा दिवसांनी काय झालं माहीत नाही,
तो दारू प्यायला लागला आणि त्या मुलीला आणि त्या बाईला मारहाण करायला लागला. पळून जाऊन लग्न केल्यामुळे ती कोणाच्या दारात जाऊ शकत नव्हती. एक दिवशी तिने जेवणात विष मिसळून तिच्यासोबत तिच्या नवऱ्याला आणि मुलीला संपवून टाकलं. तेव्हापासून आजही गावातल्या लोकांना त्या घरातून त्या दोघांच्या भांडणाचा आवाज येतो.